वाहतूकदारांचा साताऱ्यात बेमुदत संप. ई चलनाच्या विरोधात उठवला आवाज. साताऱ्यातून वाहनांची रॅली काढून नोंदविला निषेध. ई चलनाच्या अन्याय स्वरूपाच्या दंडवसुलीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मालवाहतूक संघटनेनं आजपासून बेमुदत राज्यव्यापी बंद पुकारलाय. त्या बंदचे साताऱ्यात तीव्र पडसाद उमटलेत. मालवाहतूक, खासगी ट्रॅव्हल्स तसेच वाहतूकदार संघटनांनी साताऱ्यात कालिदास पेट्रोल पंप ते पोलीस कवायत मैदान या दरम्यान आपली वाहने एका ओळीत उभी करून आपला निषेध नोंदवला. त्यानंतर पोवई नाका ते राजवाडा आणि परत पोवई नाका अशी वाहनांची रॅली काढून निषेध नोंदवला. यावेळी आज वाहतूक संघटनांच्या मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन चालू असून राज्य सरकारनं वेळीच दखल घेऊन यावर तोडगा काढावा, अन्यथा उद्यापासून राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आज आझाद मैदानावर सर्व लोक आपला निषेध नोंदवायला आपापल्या जिल्ह्यातनं झाल्यावर आम्ही सर्व पण आझाद मैदानावर निषेध नोंदवण्यासाठी तिकडे जाणार आहोत. या संघटनेच्या माध्यमातून साधारण किती वाहनं रस्त्यावर आता थांबलेले आहेत? आता रस्त्यावर आम्ही आज पोलीस प्रशासनांना आणि सर्वांना विनंती करायला परत एक निवेदन द्यायला चाललेलो आहे. नाहीतर आम्ही उद्यापासून सर्व प्रवासी वाहतूक, ट्रान्सपोर्ट, सर्व तरकारीच्या गाड्या, या सर्व गाड्या, दुधाच्या टँकर, या उद्यापासून सर्व गाड्या बंद होतील सकाळपासून. आज सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूक संघटना व महाराष्ट्र ॲक्शन कमिटी यांच्यातर्फे राज्यव्यापी आंदोलन ई चलन विरोधात या ठिकाणी करण्यात येत आहे. हे राज्यव्यापी आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ई चलनचा विरोध करत आहोत. या ई चलनमुळं प्रत्येक सामान्य नागरिकाला सुद्धा या गोष्टीचा त्रास व्हायला लागलेला आहे. आज आपण सातारा ते मुंबई प्रवास केला तर कमीत कमी 300 कॅमेरे त्यांनी बसवलेले आहेत. म्हणजे आमच्या गाडीच्या किमती एवढे तिथं दंड प्रत्येक गाडींवर झालेले आहेत. त्यामुळे या गोष्टीचा निषेध आम्ही सर्वजण करायला आज रोडवर उतरलेलो आहे. आज आमची वरिष्ठ संघटनेची सरकारबरोबर मुंबईत चर्चा चालू आहे. ती जर नाही सक्सेस झाली तर आज रात्री 12 वाजल्यापासून आम्ही चक्काजाम आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात उभं करत आहोत. आझाद मैदानावर सुद्धा मोठ्या